घरातील जवळची व्यक्ती जर त्रास देत असेल तर खरंच खूप टेन्शन घेण्यासारखी गोष्ट आहे। या लोकांना हँडल करणं खूप अवघड असतं। जर बाहेरचे लोक आपल्याला त्रास देत असतील, आपल्याला टॉर्चर करत असतील, आपला मानसिक छळ करत असतील किंवा इतर काहीही आपल्याविषयी चुकीचं वागत असतील तर आपण त्यांना दुर्लक्ष करू शकतो। पण आपल्या घरातीलच आपली जवळची व्यक्ती, आपल्याला हवी असणारी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल किंवा आपला अपमान करत असेल तर आपण तिला इग्नोर नाही करू शकत। घरातील वातावरण हे नेहमी आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि ते वाटलेच पाहिजे। आपण दिवसभर कितीही काम केले, कष्ट केले तरी घरात येऊन सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र बसून गप्पा केल्या किंवा जेवण केले तर दिवसभराचा थकवा निघून जातो। कुटुंबामध्ये शांती असेल, समाधान असेल, सर्व सदस्यांमध्ये प्रेम असेल तर जगातील कोणतंच मोठ्यातलं मोठं संकट सुद्धा छोटं वाटायला लागतं। पण काही वेळेला काय होतं, आपण बराच प्रयत्न करून देखील कुटुंबातील लोकांना आपले प्रेम कळतच नाही किंवा आपले महत्त्व कळत नाही। प्रत्येक कुटुंबात भांडणं होत असतात, पण एखादी व्यक्ती अशी असते की तिच्याशी कितीही चांगले वागले तरी ती तिचा स्वभाव सोडत नाही आणि अशा व्यक्तीमुळेच आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो। तर अशा व्यक्तीशी कोणत्या पद्धतीने वागले पाहिजे ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास कमी होईल, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। पहिलाच मुद्दा म्हणजे संवाद साधा। बऱ्याच वेळा काय होतं, समोरची आपलीच घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्या व्यक्तीशी अबोला धरतो, संवाद बंद करतो। तर यामुळे काय होतं की आपल्यामधील दुरावा वाढत जातो आणि दुराव्याबरोबरच तिरस्कार देखील वाढत जातो आणि हे भांडण कधीच मिटत नाही। आणि तुम्हाला तर त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायचं नसेल, हे नातं तोडायचं नसेल तर त्या व्यक्तीशी संवाद साधा। तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल ज्या काही शंका आहेत, ज्या काही तक्रारी आहेत त्या एकदा शांतपणे त्या व्यक्तीला सांगून बघा। त्या व्यक्तीने जर ऐकले तर ठीक, नाही ऐकले तर तुम्ही काहीही करू शकत नाही। एखादी व्यक्ती अशी असते की तिला कितीही समजूतदारपणाने, संयमाने, गोड बोलून, समजावून सांगून नातं टिकवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला आपली भाषा कळतच नाही। आपण कितीही त्या व्यक्तीला बोलायला गेलो, त्या व्यक्तीशी चांगलं वागायला गेलो तरीही त्या व्यक्तीला आपल्या भावना कळतच नाहीत। अशा वेळेला आपण साधलेला संवाद देखील वाया जातो आणि ती व्यक्ती आपल्याला त्रास देतच राहते। मग अशा वेळेला वाटते की अशा व्यक्तीशी नाही बोललेलंच बरं। पण एकदा विचार करा, जर आपली जवळचीच व्यक्ती, घरातीलच व्यक्ती आहे आणि आपण त्या व्यक्तीशी भांडायचंच नाही तर मग अबोला धरून हे नातं टिकणारच नाही। त्यामुळे त्या व्यक्तीशी नातं टिकवायचं असेल तर संवाद हा एक चांगला उपाय आहे। पण हा संवाद साधताना आपल्या मनाची शांती जपायला विसरू नका। काही लोक अशी असतात की त्यांना कितीही चांगलं सांगितलं तर ते ऐकतच नाही। ते म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, तशी काही लोकांची वागण्याची पद्धत असते। त्यामुळे जवळचीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर संवाद साधा, पण प्रमाणापेक्षा जास्त त्या व्यक्तीसमोर हंजी करू नका, नाहीतर त्या व्यक्तीचा विचार करून तुम्ही स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडून ठेवाल। आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे वागा, त्यांना हँडल करण्याचा प्रयत्न करा, पण स्वतःच्या मनाची शांती कधीही गमावू नका। पहिल्यांदा स्वतःचा विचार करा आणि मगच समोरच्या व्यक्तीचा विचार करा। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे शांत राहा पण हुशारीने। शांत राहणे कधीही चांगले असते, पण तेही प्रमाणात। काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात की त्यांना आपल्याला त्रास द्यायला आवडतं। आपल्याला मानसिक त्रास कसा होईल, कसा त्रास देता येईल याच नादात ती असतात। तर अशा लोकांपासून शांत राहणे फायद्याचे ठरते। पण अति प्रमाणात शांत राहिलात तर तो व्यक्ती कसाही वागत राहील आणि आपण ते नुसते शांत राहून बघतच बसलो तर तो व्यक्ती आपल्याला त्रास द्यायचा कमी करणार नाही। योग्य वेळ पाहून स्वतःला ठामपणे सिद्ध करायला शिका। बोलायचं पण हुशारीने, चालाकीने। व्यर्थ बडबड करून त्या व्यक्तीशी भांडत बसायचं नाही। सतत भांडण करून आपल्याला मानसिक त्रास होतो। म्हणून शांत राहा, कधीतरी बोला पण मुद्द्याचं बोला। प्रत्येक ठिकाणी बोलणं चुकीचेच आहे, पण प्रत्येक ठिकाणी शांत राहणे देखील चुकीचे आहे। या आयुष्यात आपण कितीही ठरवलं की आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण शांत राहूनच उत्तर द्यायचं, पण कधी ना कधी आपला संयम सुटू शकतो। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, शांत राहा, पण मनाची घुसमट होण्याइतके शांत राहू नका। समोरच्या व्यक्तीच्या त्रासाने जर तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, खूप जास्त तुमचे मन उदास होत असेल, तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर तुमचे मन मोकळे करा। त्या व्यक्तीला सतत उत्तर देण्यापेक्षा एकदाच उत्तर द्या।
तुमची शांतता तोडू नका. एकदाच तोडा, पण विचार करून एका प्रमाणात तोडा. अशा त्रास देणाऱ्या लोकांसमोर शांत राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर बोलणे, पण हुशारीने बोलणे गरजेचे असते. तर स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी शांतही राहा आणि वेळ पाहून सडेतोड उत्तरही द्यायला शिका. त्यानंतर स्वतःची किंमत स्वतः करा. जवळचीच आहे, तिला आपल्याला सोडायचंच नाही. त्या व्यक्तीला आपल्याला जवळ ठेवायचंच आहे. म्हणून सतत त्या व्यक्तीच्या मागे पुढे करून स्वतःची किंमत तुम्ही स्वतः कमी करून घेऊ नका. काही लोकांना काय सवय असते, समोरच्या व्यक्तीला मुद्दामून अपमानास्पद वागणूक द्यायची. सतत अपमान करायचा, टोचून बोलायचं, त्रास द्यायचा. आणि अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील तर त्या व्यक्तींना जपण्यासाठी त्यांचा त्रास सहन करू नका. ते बोलत आहेत म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. स्वतःचे मत ठाम ठेवायला शिका. प्रत्येक वेळेला स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. गरज असेल तिथे झुकले पाहिजे, नमतं घेतलं पाहिजे. पण प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वाभिमान नसल्यासारखे कितीही त्रास दिला तरी त्या व्यक्तीसमोर वाकणे, झुकणे म्हणजेच मूर्खपणाचेच लक्षण आहे. आता मी इथे म्हणत नाही की त्या व्यक्तीला किंमत देऊ नका किंवा स्वतःबद्दल अहंकार बाळगा किंवा तुम्हीही त्या व्यक्तीचा अपमान करा. तर असं नाही. आपण त्या व्यक्तीला भांडून उत्तर द्यायचं नाही, पण स्वतःला दुर्बल बनवायचं नाही, स्वतःला कमजोर बनवायचं नाही. तुम्ही स्वतःला खंबीर ठेवलं, तुम्ही स्वतःची किंमत केली, स्वतःचा स्वाभिमान जपला, तर साहजिकच समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देऊन किती देणार. त्यालाही एक ना एक दिवस तुमचा स्वाभिमान दिसेलच, तुमचे स्वतःवरचे असलेले प्रेम दिसेल. तुम्ही जर स्वतः खंबीर राहिलात तर न भांडता समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देणे कमी करू शकतो. त्यानंतर मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार आणा. आपल्या जवळचीच घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपले मन अतिशय उदास होते. आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही आणि याच आपल्या उदासीन राहण्याच्या सवयीमुळे आपले लक्ष आपण गाठू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात कोणतेच चांगले काम करू शकत नाही. त्यामुळे घरातील वातावरण कितीही तणावपूर्ण असले, समोरची व्यक्ती आपल्याला कितीही त्रास देत असली तरी त्या त्रासाला दुर्लक्ष करून आपल्या मनाला नेहमी प्रसन्न ठेवणे गरजेचे असते. बघा, एकदा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरू झाले तर पॉझिटिव्ह विचारांना थाराच मिळत नाही. त्यामुळे या नकारात्मक विचारांना दूर करायला शिका. आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देते म्हटल्यानंतर आपण नेहमी प्रसन्न राहणे थोडे कठीणच आहे. पण आपण त्या व्यक्तीमुळे स्वतः हार मानू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा त्रास दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वतःच्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवा. स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघा. अशा त्रास देणाऱ्या लोकांमध्ये अडकून राहू नका. तर तुम्ही नेहमी आनंदी राहण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. तुमचे छंद नेहमी जिवंत ठेवा. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, चांगले मित्र बनवा, त्यांच्याशी बोला, मन मोकळे करा. नकारात्मक लोकांमध्ये अडकून राहण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा व्यक्तीशी भांडत बसून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा. शांत राहून स्वतःचे ध्येय निश्चित करून पुढे चालत राहा आणि मगच त्रास देणाऱ्या व्यक्तीला यशाद्वारे उत्तर द्या. त्यानंतर गैरसमज दूर करा. प्रत्येक कुटुंबामध्ये वादविवाद होतच असतात किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपले वाद भांडणं होतच असतात. पण हे भांडण कितपत लांबवायचं आपल्या हातात असतं. आपण मनात आणलं तर सर्व काही विसरून त्या व्यक्तीशी चांगले होऊ शकतो. पण नात्यामध्ये फक्त एकीकडून सर्व विसरून चांगलं होण्याचा काहीच उपयोग नसतो. तर दोन्हीकडून नातं टिकवण्याची भावना असावी लागते. कित्येक वेळा काय होतं, भांडणं होतात आणि काही दिवसांनी मनामध्ये नकारात्मक विचार बनायला सुरू होतात आणि या नकारात्मक विचारांमुळे आपल्या मनात खूप सारे गैरसमज निर्माण होतात आणि गैरसमजांमुळे कधीही भांडण मिटत नाही. तर पहिल्यांदा आपण जर आपल्या जवळच्या व्यक्तीशी भांडण झाले किंवा वाद झाला तर मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल एखादी चुकीची गोष्ट येत असेल तर स्पष्टपणे त्या व्यक्तीला विचारा. तुमच्या मनात जो काही गैरसमज आहे तो खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा करून घ्या. गैरसमजाने बरीच नाती तुटतात. त्यामुळे मनामध्ये जर तुम्ही गैरसमज बाळगला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीशी कधीही तुमचे पटणार नाही आणि तुमच्या मनाला समाधान मिळणार नाही. तुमचा त्रास वाढतच राहणार. त्यामुळे तुमच्या मनात जो काही गैरसमज आहे तो त्या व्यक्तीशी बोलून दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर यशस्वी व्हा. यश ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या शत्रूला सुद्धा आपल्या जवळ खेचू शकते. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीशी आपण जर सारखं तडातडा भांडत बसलो
तर आपल्या आयुष्यात आपण कधीच यश मिळवू शकणार नाही. तर सोडा त्या व्यक्तीच्या नादी लागणं आणि स्वतःचं ध्येय तुम्ही स्वतः कसं सिद्ध करू शकता ते बघा. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसे प्रबळ बनू शकता याचे नियोजन करा. जर समोरची व्यक्ती आपल्याला अतिशय त्रास देत असेल तर द्या सोडून विषय त्या व्यक्तीचा आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या प्रबळ कसे बनाल ते बघा. स्वतःचे एक विश्व निर्माण करा. तुमचे ध्येय मोठे ठेवा, स्वप्न मोठे ठेवा आणि त्यासाठी अतिशय मेहनत करा. अशा लोकांच्या नादी लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचे नाव मोठे करून दाखवा. त्रास देणारी व्यक्ती कधीही सुधारणारी नसते, त्यामुळे त्या व्यक्तीचा जास्त विचार करू नका. तुमच्या भविष्याचा विचार करा. तुमच्या यशासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागतील याचा विचार करा. हा विचार नक्कीच तुम्हाला फायदा करून देईल. आपल्याकडे यश, पैसा, नाव असेल तर समोरची व्यक्ती कधीच आपल्याला त्रास देण्याचे धाडस सुद्धा करणार नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती त्रास देत असेल म्हणून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा स्वतः खंबीर बना आणि स्वतःला सिद्ध करा. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतर ठेवा. शांत राहून, गोड बोलून, समजावून सांगून, इग्नोर करून किंवा न भांडता सांगून सुद्धा जर समोरची व्यक्ती ऐकतच नसेल तर स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवायला शिका. काही लोकांना आपल्याला मुद्दामून त्रास द्यायला आवडते. ते म्हणतात ना, झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचे नाटक केलेल्या व्यक्तीला कधीच उठवता येत नाही. तसेच घरात वादविवाद तर होतच असतात, पण मुद्दामून समोरून त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण कधीही सुधारू शकत नाही. तर आता जवळचीच व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे, मग एक प्रश्न उभा राहतो की आपण अशा व्यक्तीपासून कसे अंतर ठेवायचे. आता अंतर ठेवायचे म्हणजे अबोला धरणे नव्हे. त्या व्यक्तीशी बोलायचं, नातं ठेवायचं, पण डोक्यातून काढून टाकायचं. त्या व्यक्तीचा विचार करायचा नाही. ते म्हणतात ना, काही गोष्टी दिखाव्यासाठी देखील कराव्या लागतात. तर अशा व्यक्तीला ओळखायचं आणि ती व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देत असेल तर आपणही त्या व्यक्तीशी नातं टिकवण्याचा दिखावाच करावा. अंतर ठेवणे म्हणजे शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या अंतर ठेवणे गरजेचे असते. आपण त्रास देणाऱ्या व्यक्तीशी नातं तोडू शकत नाही, म्हणूनच आपली मनाची शांतता जपण्यासाठी त्या व्यक्तीपासून थोडे दूरच राहायचं. म्हणजे त्या व्यक्तीचा जास्त विचार करायचा नाही, त्याच्या प्रत्येक शब्दाचा विचार करायचा नाही किंवा तो आपल्याशी काय वागणार आहे याचा विचार करायचा नाही. म्हणजेच त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. अंतर नाही ठेवले तर आपण स्वतःचे आरोग्य जपू नाही शकणार. अशा लोकांमुळे आपण स्वतःच्या आरोग्याला कीड लावत असतो. त्यामुळे खूप हुशारीने अशा लोकांशी वागा आणि स्वतःला जपा. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे मदत घ्या. बघा, असे वागा, तसे वागा सांगणे खूप सोपे असते, पण आपल्या आचरणात आणणे खूप कठीण आहे. जर घरातील जवळचीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर मनाची अवस्था खूप वाईट होते. अशा वेळेला तुमचे मन गुदमरून जाते, मनाची शांतता भंग होते. जर समोरच्या व्यक्तीची आपल्याला त्रास देण्याची लिमिट क्रॉस झाली असेल, त्या व्यक्तीला आपली पर्वाच राहिली नसेल तर मात्र तुम्ही मदत घेऊ शकता. आता मदत कोणाची घ्यायची तर एखाद्या नातेवाईकाची किंवा एखाद्या जवळच्या मित्राची मदत घ्या. त्यांना तुमचे सगळे प्रॉब्लेम समजावून सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारे त्रास होत आहे ते त्यांना सांगा. तुम्ही बरोबर आहात, तुमचे वागणे चुकत नाही तर तुम्ही घाबरू नका. तुम्ही जर सतत त्या व्यक्तीचा त्रास करून घेत राहिलात आणि मनाचा तणाव प्रमाणाबाहेर वाढला तर तुमचे मानसिक आरोग्य अतिशय बिघडू शकते. त्यामुळे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुमचे मन मोकळे करा. आणि मन मोकळे करून सुद्धा तुमचा तणाव कमी होत नसेल तर तुम्ही एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. मन शांत करण्याचे उपाय त्यांच्याकडून शिकू शकता. मनावर झालेला परिणाम कोणत्याही औषधाने कमी करता येत नाही किंवा कोणीही येऊन आपल्याला मनाची शांतता देऊ शकत नाही. ती आपण स्वतःच जपली पाहिजे. आपल्या मनामध्ये प्रसन्नता आपण स्वतःच ठेवली पाहिजे. त्यामुळे वेळच्या वेळी स्वतःचे मानसिक आरोग्य जपायला शिका. सतत मनावर तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. त्यामुळे प्रमाणाबाहेर त्रास होत असेल तर योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि स्वतःला जपा. तर मित्रमैत्रिणींनो, घरातील जवळचीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी कसे वागावे ते आपण या मुद्द्यांद्वारे पाहिले. पण फक्त ही माहिती घेऊन तुम्ही त्या व्यक्तीला हँडल नाही करू शकत. तर तुमची स्वतःची मानसिकता, स्वतःचे धाडस, स्वतःची हुशारी अशा व्यक्तीला हँडल करण्यासाठी लागू होते. आपण स्वतःमध्ये असे काही गुण अवगत केले पाहिजे की आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण स्वतः हँडल करू शकू. कधी शांत राहून तर कधी सडेतोड उत्तर देऊन, कधी आपल्या स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून तर स्वतःला सिद्ध करून आपण त्या व्यक्तीला न भांडता उत्तर देऊ शकतो.
स्वतःला खंबीर बनवा आणि अतिशय हुशारीने आयुष्य जगायला शिका. तरच तुम्ही आनंदाने जगू शकाल किंवा तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकाल. बघा, मला असे वाटते की आपले मानसिक आरोग्य चांगले असेल तर आपण आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजरित्या सिद्ध करू शकतो. त्यामुळे नेहमी मन प्रसन्न ठेवा, नकारात्मक विचारांना दूर ढकला आणि नेहमी मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा. चला तर मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात असे त्रास देणारे लोक आहेत का? ते हो किंवा नाही टाईप करून सांगायला विसरू नका.